तुम्हालाही सतत सर्दीचा त्रास होत आहे का आणि ती सर्दी व्हायरल नसून ॲलर्जिक आहे का? म्हणजे आता आपण असा डिफरन्स कसा समजू शकतो? तर जेव्हा व्हायरल सर्दी होते आपल्याला ती 4 ते 5 दिवसात बरी होऊन जाते, पण जेव्हा ॲलर्जिक सर्दी आपल्याला होत असते तेव्हा सकाळी उठलं की हमखास शिंका येत असतात. म्हणजे 10 ते 15 शिंका ह्या हमखास येतातच येतात. काही केल्या त्या थांबत नसतात आणि सारखं नाक गळत असतं. तेव्हा समजून जायचं की आपल्याला ॲलर्जिक कोल्ड आहे. आता ह्या ॲलर्जिक कोल्डमध्ये नक्की शरीरामध्ये काय होत असतो? तर आपल्या शरीरामध्ये इओसिनोफिल्स काउंट सुद्धा वाढलेले असतात, त्याचप्रमाणे IgE लेवल सुद्धा वाढलेले असतात. सो आपल्याला हे नॉर्मलाइज करणं गरजेचं आहे. आपली जी शरीरात ॲलर्जन वाढलेलं आहे ते कमी करणं सुद्धा गरजेचं असतं. सो ह्याच्यासाठी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. जर तुमची इम्युनिटी लो असेल तर तुम्हाला वरचेवर हा त्रास होतो. म्हणजे अगदी पेशंट कंप्लेंट करतात की साधी फोडणी दिली तरी आम्हाला सगळे शिंका यायला लागतात, किंवा परफ्यूम यूज केलं, उदबत्ती घरात वापर असेल तरी सुद्धा आम्हाला त्रास होतो. तर ह्यासाठी आपण काय करू शकतो? तर रोज झोपताना दुधामध्ये थोडीशी हळद घालून ते दूध तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता. तुम्हालाही जर वरचेवर सर्दीचा त्रास होत असेल तर ह्यासाठी तुम्ही नस्य करू शकता. त्यासाठी गाईच्या तुपाचे 2 थेंब तुम्ही प्रत्येक नाकपुडीत घालू शकता आणि असं 15 दिवस रेग्युलर करणं गरजेचं असतं. सो हे असे ट्राय तुम्ही करू शकता, पण ह्याच्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही सगळ्यात उत्तम आहे, कारण का कुठल्याही क्रॉनिक डिसीजवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट काम करत असते.